कराड येथील उपजिल्हा रुग्णालयात शिवसेनेच्या वैद्यकीय मदत कक्ष संपर्क प्रमुख प्रशांत साळुंखे व त्यांच्या सहकार्याने अचानक भेट दिली। यावेळी त्यांनी रुग्णालयाची संपूर्ण पाहणी केली। या ठिकाणी ICU मध्ये स्टाफ नसून शवविच्छेदनाची रूम खचत चाललेली असून या रुग्णालयात स्वच्छता कर्मचारी फक्त 3 असून या ठिकाणी स्वच्छता नसल्याचे आढळून आले आहे। या सर्व त्रुटी दूर करण्यासाठी उपजिल्हा रुग्णालयातील अध्यक्ष मॅडम यांची भेट घेऊन सांगण्यात आले। यावेळी बोलताना प्रशांत साळुंखे म्हणाले, ही इमारत PWD ने धोकादायक इमारत म्हणून घोषित केली असून या ठिकाणी नवीन इमारत होण्यासाठी पाठपुरावा करणार आहे। ह्याच्यामध्ये पोहे होते, पोहे रोज पेशंटला स्वच्छता ठेवली पाहिजे। मॅडम आणि गरोदर महिला खाणार आहेत, ह्या बाळण झालेल्या नवजात शिशु जन्माला घातलेल्या महिला खाणार आहेत। एक मिनिट मॅडम बघा, मॅडम इकडे आता या झुरळ फिरते बार काय करायचं? हे असलं जर खाल्लं पेशंटनी, लहान बाळाच्या आईने खाल्लं काय होणार आहे? खाल्ले तर पाणी सुटले, स्वच्छता ठेवली स्वच्छता पाहिजे ना। कुठे सोन्या? इलाज करण्याचं नातेवाईक नाही। सोन्या आला का? सातारा जो कॉन्ट्रॅक्टर आहे जो बघतोय ना, त्याची मीटिंग 2 दिवसात त्याला पत्रकाढून बोलवा, त्याची मीटिंग लावा आमची। तो क्वालिटी मिळायला पाहिजे। सरकार आपला सरकार क्वालिटी देते। 100% उंदर असणार आहेत ना। जर काही एवढे सुंदर जेवण दिलं जातं तर उंदर नसतील असं होईल का? नमस्कार, माझं नाव प्रशांत साळुंखे, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष संपर्क प्रमुख। आज कराडमधील कॉटेज या रुग्णालयाला आज आम्ही अचानक भेट दिली। या ठिकाणी आज भेट दिल्यानंतर अनेक त्रुटी या ठिकाणी जाणवलेल्या आहेत। तर या त्रुटी दूर करण्यासाठी आज इथल्या ज्या अधीक्षक मॅडम आहेत त्यांच्याशी आज भेट झाली। आज पूर्ण हे जवळजवळ 16 एकरचे जे रुग्ण आहे हे सगळं आम्ही पाहणी केली। या पाहणीमध्ये आपल्याला या ठिकाणी जे जाणून आलं की इथं कॅन्टीन जे आहे इथं दर्जेदार अन्न पुरवठा होत नाही, हे एक दिसून आलेलं आहे। या ठिकाणी ही जी इमारत आहे पूर्णपणे आता याला PWDनं धोकादायक इमारत म्हणून घोषित केलेलं आहे। त्यामुळे या ठिकाणी एक नवीन सुसज्ज इमारत होऊन एक दर्जेदार व्यवस्था या रुग्णांना मिळणं गरजेचं आहे। यासाठी एक पाठपुरावा आमच्यामार्फत होईल। कारण या ठिकाणी आपण जर बघितलं कराड आणि पाटण या दोन्ही तालुक्यातील रुग्ण या ठिकाणी येत असतात। या ठिकाणी ICU रुग्णालयासाठी स्टाफ नाही। हा जर विभाग सुरू केला तर बरेच स्नेक बाईटचे पेशंट असतात, यांना या ठिकाणी एक चांगली व्यवस्था मिळू शकते। शवविच्छेदनाची रूम जी आहे ती आता खचत चाललेली आहे नवीन असून सुद्धा, तर ती एक चांगल्या पद्धतीनं होणं गरजेचं आहे। त्यानंतर अपघात विभागात जे प्लॅस्टर आहे, म्हणजे आपण अपघात झाल्यानंतर जे प्लॅस्टर घालतो तर त्याचं जे प्लॅस्टर आहे ते चांगल्या प्रतीचं नाही, ते आपल्याला आढळून आलेलं आहे। या ठिकाणी स्वच्छता कर्मचारी 3च आहेत, पण साफसफाई जी म्हणावी तशी दिसत नाही। इमारतीला ड्रेनेजची व्यवस्था जी आहे ती एकदम जुनी आहे। त्यामुळे महापालिकेचे जे CO आहेत त्यांना फोन करून सांगितलं की ही व्यवस्था जरा तातडीनं आपल्याला व्यवस्थित करून घेणं गरजेचं आहे। त्याचबरोबर डायलिसिस औषधाची एक कमतरता आहे या ठिकाणी, ती बाहेरनं आणावी लागतात, तर ती एक औषधाची व्यवस्था या ठिकाणी होईल। त्याचबरोबर डायलिसिस मशीन पण वाढवण्यासाठी आपण इथं प्रयत्नशील आहोत। स्टाफची कमतरता जी आहे ती स्टाफची कमतरता या ठिकाणी आपण पूर्तता करण्यासाठी प्रयत्न करत आहोत। याचबरोबर या ठिकाणी दर्जेदार या पलीकडेही जाऊन काही व्यवस्था देता येतील यासाठी आमचा प्रयत्न राहणार आहे। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। अगं आई, मला कॉलेजला जायला उशीर होतोय, ती पिशवी घेऊन आता बाहेर कुठं निघालीयस? अरे आपलं पीठ संपलंय, भाऊंच्या गिरणीतून येते लगेच दळण दळून। अगं पण दळण दळायला बाहेर जायची काय गरज आहे? आपल्याकडे आहे ना ती आटा चक्की। अरे आहे की, पण सारखी ती 2 महिन्याला बंद पडते, तिला सारखी दुरुस्त करून वैताग आलाय मला। उगाच घेतली ती आटा चक्की। म्हणून सांगत होतो दुसरी कुठली आटा चक्की घेऊ नका, फक्त आनंदी आटा चक्की घ्या म्हणून। कारण आनंदी आटा चक्की मध्ये आहे 10 वर्षे मोटर गॅरंटी, आयुष्यभर कटर फिटर गॅरंटी, डबल ऍक्शन ऑटो क्लीन सिस्टीम, सेन्सर टेक्नॉलॉजी, कमी व्होल्टेज मध्ये काम करण्याची क्षमता आणि सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी। त्याचबरोबर आनंदी इलेक्ट्रॉनिक्स मध्ये आहे RO फिल्टर, फ्रीज, वॉशिंग मशीन, साऊंड सिस्टीम आणि टीव्ही। तर आजच आमच्या शोरूमला भेट द्या। आनंदी सेल्स अँड सर्व्हिसेस,
भंडारी हाइट्स, देगाव फाटा, कोडोली, सातारा. आमचा संपर्क 9922 43 32 03 आणि 9172 04 32 0. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.